नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला 10वी इंग्लिश प्रश्नपत्रिकेचे सोल्युशन दाखवणार आहे. ते तुम्ही बघा. सेक्शन फर्स्ट, लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर फर्स्ट, ए मधलं फर्स्ट आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. पहिला वर्ड आहे यू म्हणजेच यंग. दुसरा वर्ड आहे यल म्हणजेच वर्ल्ड. तिसरा वर्ड आहे ओ म्हणजेच रॉयल. चौथा वर्ड आहे ओ म्हणजेच हॉर्स. दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. वर्ड्स आहेत पॅरेंट्स, मिसचीफ, किड्स, इपिक. अल्फाबेटिकली ऑर्डर आहे इपिक, किड्स, मिसचीफ, पॅरेंट्स. दुसरा आहे टाइम, टफ, टेम, टेक्निक्स. अल्फाबेटिकली ऑर्डर आहे टेम, टेक्निक, टाइम आणि टफ. तिसरं मी सोडवलेलं नाही आहे, चौथं तुम्हाला सोडवून दाखवते. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड. वर्ड आहे ग्रँड डॉटर. पहिला आहे ग्रँड, दुसरा आहे फॅट, तिसरा आहे डॉटर, चौथा आहे अँड, पाचवा आहे गेट. पाचवा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. वर्ड आहे लाईफ, त्याचे एक्झाम्पल आहे हॅपी. पहिला आहे गुड, दुसरा आहे अनहॅपी, तिसरा आहे सॅड, चौथा आहे हार्ड. सहावं कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिवियस वर्ड. वर्ड आहे ईट. पहिला वर्ड आहे टेक, दुसरा आहे अर्न, तिसरा आहे नीड, चौथा आहे डू. बी डू ॲज डिरेक्टेड. पहिला आहे अटेम्प्ट एनीवन. ए मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज. फ्रेज आहे टू रन अवे. सेंटेन्स आहे आय रन अवे फ्रॉम होम. त्याला ऑर आहे बी ॲड अ क्लॉज to the following sentence to expand it meaningful. Clause आहे I saw a boy. Sentence आहे who was wearing a red jacket. दुसरा आहे attempt anyone. A add a prefix or suffix to make new words. पहिला आहे पेमेंट, त्याचं उत्तर आहे पेमेंट. दुसरा आहे हॅपी, त्याचं उत्तर आहे अनहॅपी. सेक्शन सेकंड, टेक्स्च्युअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए फर्स्ट, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पहिला आहे ट्रू, दुसरा आहे फॉल्स, तिसरा आहे ट्रू, चौथा आहे फॉल्स. A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब. द साऊंड्स दॅट ब्रोक द सायलेन्स आर. त्याचं उत्तर मी पॅसेजमध्ये मार्किंग केले आहे, ते तुम्ही बघा. तिसरं A3, मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विथ द गिवन नाउन्स बिलो. नाउन्स आहे पहिलं ॲडव्हेंचर, त्याचं उत्तर आहे स्टोरी. दुसरा आहे हार्टी, त्याचं उत्तर आहे लंच. तिसरा आहे यंगर, त्याचं उत्तर आहे सिस्टर्स. चौथा आहे हेल्पलेस, त्याचं उत्तर आहे पिग. A4, डू ॲज डिरेक्टेड. पहिला आहे आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. त्याचा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स करायचा आहे. त्याचं उत्तर आहे आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. दुसरा आहे आय चूज टू इग्नोर द कम्युशन. आपल्याला त्याचं इन्फिनेटिव्ह करायचं आहे, म्हणजे अंडरलाईन करायची आहे. त्याचं उत्तर आहे टू इग्नोर. A5, पर्सनल रिस्पॉन्स. ते आपल्या मनाने लिहायचं होतं. बी रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. B1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. त्याचे उत्तरे मी पॅसेजमध्ये मार्किंग केले आहे, ते तुम्ही बघा. B2, ते आपल्या मनाने लिहायचं होतं. B3, फाइंड सिमिलर वर्ड्स. पहिला वर्ड्स आहे प्लेझेंट, त्याचं उत्तर आहे प्लेझेंट. दुसरा आहे हेवी रेनफॉल, त्याचं उत्तर आहे पोरिंग. तिसरा वर्ड आहे वेल नोन, त्याचं उत्तर आहे पॉप्युलर. चौथा आहे नोटीस, त्याचं उत्तर आहे स्पॉट. B4 मध्ये आपल्याला डू ॲज डिरेक्टेड.
पहिला आहे शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी. त्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग चूज करायचा होता. त्याचं उत्तर आहे डी, वॉज शी क्वेश्चन मार्क. दुसरा आहे आय स्पॉट मीना. त्याचा आपल्याला चेंज द वॉइस करायचं होतं. त्याचं उत्तर आहे मीना वॉज स्पॉटेड बाय मी. B5 पर्सनल रिस्पॉन्स, ते आपल्या मनाने लिहायचं होतं. सेक्शन 3 पोएट्री. क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. पहिला आहे द पोएट सजेस्ट टू लिसन टू. त्याचं उत्तर आहे द साऊंड्स ऑफ लाईफ. दुसरा आहे द पोएट सजेस्ट टू स्पीक टू. त्याचं उत्तर आहे अनफॅमिलियर पीपल. A2, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. द पोएट ॲडवाइसेस नॉट टू. पहिला आहे किल. त्याचं उत्तर आहे किल युअर सेल्फ इस्टीम. दुसरा आहे वॉक. त्याचं उत्तर आहे वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. A3, फाइंड नाउन्स ऑफ द फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड्स. पहिला वर्ड आहे डिफरंट. त्याचं उत्तर आहे कलर्स. दुसरा आहे सेम. त्याचं उत्तर आहे पाथ. B, ॲप्रेसिएशन ऑफ द पोएम. पोएमचं आपल्याला ॲप्रेसिएशन करायचं होतं. पहिला आहे टायटल. त्याचं नाव आहे द वर्ल्ड इज माइंड. दुसरा आहे पोएट. पोएटचं नेम आहे जॉय लवलेट क्रॉफोर्ड. तिसरा आहे राईम स्कीम. ह्या पोएमची राईम स्कीम आहे AABCC. चौथा आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. थीम आणि सेंट्रल आयडिया ते आपण मनाने लिहायचं होतं. चौथा आहे सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A4, फिल इन द ब्लँक्स. पहिल्याचं उत्तर आहे ते पॅसेजमध्ये दिले आहे, तुम्ही बघून घ्यावे. आणि तिसऱ्याचं उत्तर नेक्स्ट पेजवरती आहे. A2चा आन्सर आहे A2चा क्वेश्चन आहे बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. त्याचा आन्सर आहे फेशियल एक्सप्रेशन. दुसरा आहे गॅस्च्युअस. तिसरा आहे आय कॉन्टॅक्ट. चौथा आहे बॉडी मुवमेंट्स अँड पोस्च्युअर अँड व्हॉइस. क्वेश्चन नंबर A फर्स्टमधलं तिसऱ्याचं उत्तर इथे अंडरलाईन केलं आहे, ते तुम्ही बघा. A2चा आन्सर मी मागेच सांगितलं तुम्हाला. A3, फाइंड द अँटोनॉम्स ऑफ. पहिला आहे व्हर्बल. त्याचं उत्तर आहे नॉन व्हर्बल. तिसरा आहे एंटरटेनिंग. त्याचं उत्तर आहे बोर्ड. तिसरा आहे सेंडर. त्याचं उत्तर आहे रिसिपिएंट. चौथा आहे कम्फर्टेबल. त्याचं उत्तर आहे अनकम्फर्टेबल. चौथा A4, डू ॲज डिरेक्टेड. पहिला आहे द आईज कन्वे अ रेंज ऑफ इमोशन्स. त्यामध्ये आपल्याला WH क्वेश्चन करायचा आहे. त्याचं उत्तर आहे व्हॉट डू द आईज कन्वे. दुसरा आहे फिजिशियन्स. फिजिशियन्स कॅन टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. त्याचा आपल्याला युजिंग एबल टू यूज करायचा होता. त्याचा आन्सर आहे फिजिशियन्स आर एबल टू टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. A5, पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स आपल्या मनाने लिहायचा होता. समरी रायटिंग ते पण आपण आपल्या मनाने लिहिणार होतो. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. A, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. त्याच्यातले आपल्याला A4 करायचे होते. पहिला आहे स्लोली. त्याचं उत्तर आहे हळूवार. दुसरा आहे गार्डन. त्याचं उत्तर आहे बाग. तिसरा आहे रिमेंबर. त्याचं उत्तर आहे आठवणे.
चौथा आहे सायंटिस्ट, त्याचं उत्तर आहे शास्त्रज्ञ. पाचवा आहे पिकनिक, त्याचं उत्तर आहे सहल. सहावा आहे फेवरेट, त्याचं उत्तर आहे आवडता. बी. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. त्याच्यातले आपल्याला एनी टू करायचे होते. पहिला आहे ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स, त्याचं उत्तर आहे इतरांशी नेहमी आदराने बोलावे. दुसरं आहे टेक ॲडवाइसेस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम, वडीलधाऱ्यांना आदर द्या. त्याचं उत्तर आहे आपल्या आई वडिलांकडून वेगवेगळी सल्ला घ्या. त्याचं उत्तर आहे आपल्या आई वडिलांकडून वेळोवेळी सल्ला घ्या. तिसरं आहे गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स, त्याचं उत्तर आहे वडीलधाऱ्यांना आदर द्या. चौथा आहे पॅरेंट्स अँड ग्रँडपॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली, आई वडील व आजी आजोबा आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहे. सी. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी वन करायचं होतं त्याच्यातलं. पहिला आहे वेअर देअर्स अ विल देअर्स अ वे, इच्छा तेथे मार्ग. दुसरा आहे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ, अंथरूण पाहून पाय पसरावे. आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू.